आता विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन सध्या नागपुरात सुरू आहे, तिथे आपण थेट जाऊया। जय श्री राम। जितने भी हिंदू परिषद के पदाधिकारी बंधु हैं सब मंच की ओर आएंगे। आज यह छत्रपति शिवाजी महाराज जी के पावन जन्म के अवसर पर संपूर्ण भारत और महाराष्ट्र में औरंगजेब की फोटो और उसको हल्दी चादर में विसर्जित करो ऐसा आह्वान हिंदू परिषद बजरंग दल ने महाराष्ट्र में किया है। उस आंदोलन के आज यहाँ पर आंदोलन प्रारंभ हो चुका है। इस आंदोलन में हमारे क्षेत्र जिसको हम पूरा महाराष्ट्र गोवा ऐसे हमारे आदरणीय गोविंद जी शेंडे आज हमारे बीच में उपस्थित है। मार्गदर्शन करेंगे। उसी प्रकार इस आंदोलन में ऋषभ जी हरकेल, कमल जी हिरियानी, राजू पौनारकर, उसी प्रकार हरकेल, राहुल जी नागोरे और सभी हमारे आदरणीय महाराज जी तर ही दृश्य नागपुरातली, इथे विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन सुरू आहे। धर्म की हमारे देश की रक्षा कौन करेगा? अरे शिवाजी महाराज के भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी। छत्रपति शिवाजी महाराज की बंधुओं, आज इस महाराष्ट्र के दैवत जिन्होंने हिंदवी साम्राज्य की स्थापना इस महाराष्ट्र के अंदर की, ऐसे छत्रपति शिवाजी महाराज का तिथि के अनुसार जन्मदिवस है। उस जन्मदिवस की आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं, बधाई यहाँ से प्रेषित करता हूं। आज यह जो आंदोलन हमको करने की आवश्यकता पड़ी, जिस औरंगजेब के साथ शिवाजी महाराज ने इतना लंबा संघर्ष किया, जिस औरंगजेब ने हमारे छत्रपति संभाजी महाराज की बड़ी क्रूरतापूर्वक, निर्दयतापूर्वक उनकी हत्या की, जिस औरंगजेब ने इस देश के अंदर लाखों लोगों का धर्मांतरण कराया। आपले प्रतिनिधी रजत वसिष्ठ नागपुरात आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। रजत, विश्व हिंदू परिषदेने आंदोलनाचा इशारा आधीच दिलेला होता, पण आता हे प्रत्यक्षात आंदोलन घडतंय, इथे कशा पद्धतीने आपल्या मागण्या मांडल्या जात आहेत, नक्की काय काय म्हणतायत आंदोलक? औरंगजेब याची जी कबर महाराष्ट्रामध्ये आहे ती महाराष्ट्रातून कायमस्वरूपी हटवावी, ती नेस्तनाबूत करावी, असं विश्व हिंदू परिषदेचे वेगवेगळे पदाधिकारी गेले काही दिवस म्हणत होते। आणि आज नागपूरसह राज्याच्या विविध भागांमध्ये त्या संदर्भात आंदोलन सुरू झालेली आहे। नागपुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महालातील पुतळ्यासमोर हा आंदोलन जो आहे तो केला जात आहे। आणि या ठिकाणी आंदोलन केल्यानंतर प्रशासनाला तसा निवेदनही सादर केलं जाणार आहे। जी काही माहिती एबीपी माझाला मिळालेली आहे, आजचं आंदोलन फक्त पहिला टप्पा आहे आणि पुढे येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा आंदोलन आणखी आक्रमक होत जाणार आहे। अशा पद्धतीचं नियोजन जो आहे तो विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची जी कबर आहे तो अत्यंत वादाचा मुद्दा ठरू शकतो आणि या मुद्द्यावरून मोठे आंदोलन जे आहे ते हिंदुत्ववादी संघटनांकडून तीव्रतेने होताना आपल्याला पाहायला मिळतील अशी शक्यता आहे। अर्थात रजत, आणि त्यामुळे आता या संदर्भामध्येच संबोधित सुद्धा केलं जात आहे नागपुरामध्ये, परंतु ही सगळी परिस्थिती थोडीशी संवेदनशील सुद्धा होऊ शकते आणि या संदर्भामध्ये सुरक्षा व्यवस्था कशा पद्धतीने पाहण्यात येते आहे,
जेणेकरून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये? नक्कीच पोलीस जे आहे या संपूर्ण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दक्ष आहे. मोठा पोलीस बंदोबस्त आंदोलनस्थळी लावण्यात आलेला आहे आणि इथून जेव्हा कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जातील त्या ठिकाणी पण मोठा पोलीस बंदोबस्त आहे. कुठलीही तणावाची परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी जी आहे ती प्रशासनाकडून घेतली जात आहे. मात्र मुद्दा जो आहे तो भावनिक आहे आणि अस्मितेशी जोडलं जात आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये हे आंदोलन आणखी तीव्र होतील यात काही शंका नाही. रजत, अर्थातच भावनिक मुद्दा आहे आणि त्याचबरोबर अस्मितेशी जोडला गेलेला आहे. त्यातून आज शिवजयंती आहे तिथीप्रमाणे. पुढे हे आंदोलन आत्ता तरी शांततामय परिस्थितीमध्ये दिसतंय, परंतु नक्की विश्व हिंदू परिषदेचा हेतू काय आहे तो त्यांनी हेतू म्हणजे त्यांच्या आंदोलनाची दिशा कशी असणार आहे हे त्यांनी आधी स्पष्ट केलेलं आहे का? नक्कीच विश्व हिंदू परिषदेचे जे महाराष्ट्र स्तरावरचे नेते आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर हे जाणवतंय की आंदोलन जो आहे तो टप्प्याटप्प्यामध्ये तीव्र केला जाणार आहे आणि एक माहिती जी काही मिळती आहे त्याप्रमाणे सर्वात अखेरचा जो टप्पा जेव्हा सरकार जर ऐकणार नसेल, कारण सरकार जो आहे तो भाजपच्या नेतृत्वातलं सरकार आहे, त्यामुळे सरकारकडून अपेक्षा आहे की सरकारने या संदर्भात पावलं उचलावीत. मात्र त्या संदर्भातली पावलं जर उचलली गेली नाही तर अखेरचा जो आंदोलन जो आहे तो विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि विविध आंदोलन करणाऱ्या सर्व संघटनांचे जे कार्यकर्ते आहेत राज्यभरातील वेगवेगळ्या भागातून संभाजीनगरच्या दिशेने कूच करतील आणि त्या ठिकाणी मग त्या कबरीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. अनेक विश्व हिंदू परिषदेच्या अनेक नेत्यांनी यापूर्वी सांगितलेलं आहे की बाबरी ढाच्याच्या संदर्भात जो काही आंदोलन झाला होता तशा आंदोलनाची वेळ या संदर्भात येऊ शकते कार्यकर्ते त्या मानसिकतेमध्ये. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र होत जाईल. सरकार या आंदोलनाला कसं हाताळते, या मागणीकडे कशा पद्धतीने पाहते आणि काही खरोखर पावलं उचलली जातात का हे येणाऱ्या दिवसांमध्ये स्पष्ट होत जाईल. धन्यवाद रजत आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर नागपुरामध्ये आंदोलन सुरू आहे आणि त्याचबरोबर पुण्यातनं सुद्धा आपण ही दृश्य पाहतोय. हिंदू कभी तालीबानी मानसिकता का हो नहीं सकता. हिंदू से ज्यादा कोई सहनशील हो नहीं सकता. हिंदू से ज्यादा सहन करने की ताकत किसी के अंदर नहीं है. जो सबका सम्मान करता है, सबका सम्मान करता है, लेकिन कोई सर पे बैठने की कोशिश करेगा तो उसको जमीन दोस्त करने की ताकत भी रखता है. और इसलिए संजय राउत बोलते समय जरा सोच समझ करके बोलो. कल तक तुम जिस बाला साहेब ठाकरे का नाम लेकर के अपने आप को हिंदू कहलाते थे, बाला साहेब को हिंदू सम्राट कहा, हिंदू हृदय सम्राट कहा, इस देश के लोगों ने को कलंकित कर रहे हो. जिनके साथ तुम उठ रहे बैठे हो, जिनकी गोद में आजकल बैठे हुए हो, तुम्हारे मुंह से इसी प्रकार की भाषा निकलने वाली है तो कोई अपेक्षा नहीं की जा सकती. और भी ये कुछ नेताओं ने कुछ बड़बड़ की है. मैं किसी का नाम नहीं लेता अब, क्योंकि उनको नाम लेना मतलब उनको बड़ा करना है, इसलिए मैं किसी का नाम नहीं लेता. लेकिन जो कोई औरंगजेब के समर्थन में खड़ा होगा, विश्व हिंदू परिषद बजरंग दल उसका पुरजोर विरोध करेगा. उसको जीने नहीं देंगे, उसको कहीं मंच पर नहीं जाने देंगे, उसको बोलने नहीं देंगे. संभाजी महाराज की धरती के ऊपर, शिवाजी महाराज की धरती के ऊपर औरंगजेब का महिमा मंडन करने नहीं देंगे, होने नहीं देंगे. और इसका संकल्प आज से प्रारंभ हुआ है. आज शंखनाद है इस आंदोलन का. शनै शनै हम इसमें आगे बढ़ेंगे और अंत में संभाजी नगर कूच का आह्वान करेंगे. कार सेवा के रूप में वहां जाएंगे, कार सेवकों के रूप में वहां जाएंगे और उस समय क्या होगा उसी समय उसकी घोषणा करेंगे. सरकार को पर्याप्त समय हम दे रहे हैं, वो विचार करे, मनन करे, योजना बनाए और उस थड़गे को वहां से हटाए. वो थड़गा हमको चिढ़ाता है, इसलिए उसको छोड़े, हटाए वहां से. इतना मैं निवेदन करता हूं. हमने पर्याप्त समय सरकार को देने का निश्चय किया है और सरकार भी इस विषय में विचार करे, केंद्र सरकार भी विचार करे, प्रांत सरकार भी विचार करे. इतना मैं निवेदन करते हुए अपनी वाणी को विराम देते हुए सभी कार्यकर्ताओं से निवेदन करता हूं कि आगे आने वाले जो भी हमारे कार्यक्रम है उनको बड़ी संख्या में हर स्तर के ऊपर संभावित करे, ऐसा निवेदन करते हुए अपनी वाणी को विराम देता हूं. बोले भारत माता की, भारत माता की जय श्री राम.
विश्व हिंदू परिषदेचे मंदिर असो, काशीचं मंदिर असो, मथुरेचं मंदिर असो, ही सर्व मंदिरं त्यांनी पाडलेली आहेत. किंवा आपल्या महाराष्ट्राचं त्र्यंबकेश्वर मंदिरावर त्यांनी हल्ला केलेला आहे. एवढंच करून तो थांबला नाही तर आपल्या सर्वांना माहिती आहे आता बलिदान मास चालू आहे. छत्रपती संभाजी महाराजांसाठी महिना या देशातला युवक उपास करतो या बलिदान मासानिमित्त. पाय चप्पल घालत नाही. अशा छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आपण सर्वांनी बघितलेलं आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर बलिदान पण जे झालेलं आहे ते औरंगजेबामुळे झालेलं आहे बलिदान. आणि आपल्याला माहिती आहे 40 दिवस आपले छत्रपती आपल्या मृत्यूशी झुंज देत होते. या जगात असा कुठलाच राजा होऊन गेला नाही की त्यांनी 40 दिवस तो बलिदान देत होता. आपले 40 दिवस आपले छत्रपती संभाजी महाराज बलिदान देत होते. आणि ज्याप्रमाणे आज समाजातून द्वेष आहे त्या औरंगजेबाचा जे द्वेष आहे 1689 साली जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचं देहावसन झालं तेव्हापासून या भारतातल्या प्रत्येक नागरिकांमध्ये औरंगजेबाबद्दल द्वेष आहे. आणि आज तो द्वेष आम्ही प्रतिनिधित्व करत आहोत. हा तो द्वेष, हा प्रत्येक समाजाचा द्वेष, जनतेतला द्वेष आम्ही आज सगळं बाहेर काढतोय. आज समाजामध्ये चांगली जागृती निर्माण होतीये. आणि आज आम्ही आवाहन करतोय महाराष्ट्र सरकारला की आजच्या दिनी आपण निर्णय घ्यावा. आज आम्ही महाराष्ट्रात सर्वदूर तहसील कार्यालयात असो किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असो आम्ही निवेदन देत आहोत. हे निवेदन छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानासाठी सुद्धा निवेदन आहे. आणि हे सगळं निवेदन जे आहे हे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांच्यावर ते पोहोचेल आणि त्यांनी तो निर्णय घ्यावा. लवकरात लवकर ती कबर या महाराष्ट्रातूनच नाही छत्रपती संभाजी नगरमधून सुद्धा नाही या देशातूनच ती बाहेर काढावी. अन्यथा आपल्या सर्वांना माहिती आहे जर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने जर ठरवलं कार सेवा नक्की काय असती याचं वर्णन करायला आपल्याला आवश्यकता नाही. कार सेवा जर नको असेल तिथे तर महाराष्ट्र सरकारने ताबडतोब ती खबर काढून टाकावी एवढी आमची विनंती आहे. औरंगजेबाची कबर जी आहे ती छत्रपतींच्या इतिहासाचा पुरावा आहे अशा प्रकारचं सांगितलं जात आहे आणि तो पुरावा नष्ट होईल. आता सरकारने जर का तिथं सुरक्षा हे बघा आता सरकारने कुठल्या हेतून तिथं सुरक्षा पोहोचवली हे आम्हाला माहित नाहीये. पण औरंगजेबाची कबर तिथून काढली गेली बाया समाजाचा मागणी आहे, समाजाची मागणी, विश्व हिंदू परिषदेची मागणी नाहीये ही समाजाची मागणी. आणि आज ना उद्या समाजाची मागणी ही माननीय मुख्यमंत्र्यांना ऐकावीच लागेल. मात्र छत्रपती संभाजीनगरला जे कार्यकर्ते जाणार होते त्यांना जिल्हाबंदी केली सरकारनं. विश्व हिंदू परिषदेचा बजरंग दलाचा कुठल्याही कार्यकर्त्यांनी असं आवाहन केलेलं नाहीये की आम्ही आता छत्रपती संभाजीनगरला जातोय. विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचं आजचं निवेदनाचा पहिला टप्पा होता. आज आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देतोय. संपूर्ण राज्यभर राज्यव्यापी निवेदनाचा आज आंदोलन आम्ही करतोय आणि आज नंतर आम्ही सरकारशी बोलणी करू. सरकारचा आम्हाला काही दिवसात काही निरोप येतोय का, सरकारचं काही एकमताने ठराव ठरतोय का, सरकारचं केंद्र सरकारबरोबर काही बोलणं होतंय का, आम्ही काही दिवस कालावधी बघू. माननीय मुख्यमंत्र्यांना स्वतः वैयक्तिक जाऊन भेटू आणि त्यांचा काही निर्णय झालाय का हा आम्ही काही कालावधी त्यांच्याकडनं आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर आम्ही निवेदन देतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनी आम्ही छत्रपतींचे मावळे या सरकारला काहीतरी आदेश देतोय, काहीतरी विनंती करतोय की त्यांनी ती मान्य करावी. आणि अन्यथा ती मान्य झाली नाही तर आम्ही आमच्या निवेदनात नाही म्हटलंय, पत्रकार परिषदमध्ये सुद्धा म्हटलंय की आम्ही काही दिवसाची कालावधी तुम्हाला चर्चा करायला देऊ, तुमच्या प्रशासनाला नियमावली तुमची तपासून घ्यायला देऊ. अन्यथा असं झालं नाही तर विश्व हिंदू परिषद संबंध हिंदू समाजाला रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि ते रस्त्यावर एकदा विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते उतरलेत तर आमचा इतिहास आहे, हिंदूंचा इतिहास आहे. जेव्हा हिंदू जागा होतो, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते जागे होतात तर बाबरी ढाच्यासारखा कलंकित ढाचा सुद्धा आम्ही 1990 आणि 92ला पाडून दाखवला. आणि आम्ही सरकारला विनंती करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.